बघा आपण हे 5 मिनिटं असंच ढवळत राहायचं, म्हणजे आपली व्यवस्थित खीर तयार होईल, गठुड्या होणार नाही. कारण आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तो थोडा चिकटच असतो, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्या. बघा आपली खीर 5 मिनिटे अशीच हलवून घ्यायची. साखर आपण शेवट टाकू, साखर लगेच टाकायची नाही, कारण साखर लगेच टाकली तर खीर जास्त चिकट होते, त्यामुळं साखर टाकायची नाही. तर बघा आपली खीर तयार आहे. तर बघा किती घट्ट झालेली आहे ही खीर. तर आता आपण त्यामध्ये हे काजू तळून ठेवलेले होते, ते काजू आपण टाकणार आहोत. त्यानंतर आपण ही वेलची पूड शेवट टाकू, आणि आता साखर टाकून घेते मी. बघा 1 वाटी साखर टाकली. तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर गोड जास्त टाका, थोडीशी अजून. नाहीतर साखर ही मी मापात टाकलेली आहे, कारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी. बघा आपली खीर पूर्णपणे तयार आहे. आता आपण शेवट ही वेलची आणि सुंठ मी बारीक दळून घेतलेली आहे, ती टाकायची. तिनेच आपला खिरीचा जास्त स्वाद वाढतो आणि वास पण खूप छान येतोय बघा. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आपण साखर टाकली तर आपली खीर वाढलेली आहे बघा. आता बघा मी याचा मिक्स खिरीचा मिक्स मसाला आहे, हा मी टाकून घेते. बघा याप्रमाणे. बघा आपल्या खिरीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आपली खीर तयार आहे बघा.